नमस्कार मित्रांनो, ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या चालू घडामोडीच्या मराठी एज्युकेशन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण तुमच्यासाठी रोजच्या रोज चालू घडामोडीचे प्रश्न हे मराठीतून घेऊन येत असतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्यासाठी 27 डिसेंबर 2023च्या सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी या बघणार आहोत. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल, सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकनला प्रेस करा. म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी भेटेल. तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. 1 नंबरला आहे, कोणत्या राज्यातील सिमिलीपाल व्याघ्र प्रकल्पात काळ्या वाघांची नोंद ही झालेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, ओडिसा. तर मित्रांनो, ओडिसा राज्यातील सिमिलीपाल व्याघ्र प्रकल्पात काळ्या वाघाची नोंद ही झालेली आहे. तर जगभरातील 75% वाघ हे भारतात आहे, हा देखील पॉईंट लक्षात असू द्या. तर मित्रांनो, ओडिसा या राज्याचा उल्लेख झाला तर आपण माहिती जाणून घेऊया. तर क्षेत्रफळ आहे 1,55,707 चौरस किमी एवढे. तर ओडिसाची राजधानी आहे भुवनेश्वर. तर सर्वात मोठे शहर आहे भुवनेश्वर आणि कटक. तर ओडिसामध्ये एकूण जिल्ह्यांची संख्या ही 33 आहे. तर सध्याचे मुख्यमंत्री आहे नवीन पटनाईक. तर राज्यपाल आहे रघु बरदास. तर मित्रांनो, ओडिसा राज्यातील राष्ट्रीय उद्यान देखील बघून घेऊया. भितरकनिका राष्ट्रीय उद्यान, नंदन कानन राष्ट्रीय उद्यान आणि सिलिपाल राष्ट्रीय उद्यान हे 3 राष्ट्रीय उद्यान हे ओडिसा या राज्यात आहे. तर आपण ओडिसा विषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया. ओडिसा भारताच्या पूर्व किनारपट्टीच्या उत्तरेला असून त्याच्या दक्षिणेला व आग्नेयेला बंगालचा उपसागर, तर पूर्व व ईशान्य दिशेला पश्चिम बंगाल, तर उत्तरेला झारखंड आणि पश्चिमेला छत्तीसगड व नैऋत्येला तेलंगणा आणि दक्षिण व नैऋत्येला आंध्र प्रदेश ही राज्ये आहे. तर क्षेत्रफळानुसार ओरिसा भारतातील 9व्या क्रमांकाचे, तर लोकसंख्येनुसार 11व्या क्रमांकाचे मोठे राज्य आहे. ओरिसाला 485 किलोमीटरचा हा समुद्र किनारा देखील लाभलेला आहे, हा देखील पॉईंट लक्षात असू द्या. आपण सर्व ओडिसाबद्दल अधिक माहिती बघितली ती लक्षात असू द्या आणि आपल्या करंट अफेअरच्या बुकमध्ये नोट डाऊन करून ठेवा. नेक्स्ट चालू घडामोडी. यंदाचे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे कितवे वर्ष आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, 100. यंदाचे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे हे 100वे वर्ष आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा प्रारंभ हा तंजावर, तमिळनाडू येथे होणार आहे. तर 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष असणार आहे डॉक्टर जब्बार पटेल, हा देखील पॉईंट लक्षात असू द्या. नेक्स्ट चालू घडामोडी. टेस्ट अटलास या आंतरराष्ट्रीय पर्यटन मासिकाने जगभरातील सर्वोत्कृष्ट 100 खाद्य नगरींची यादी जाहीर केली असून प्रथम स्थानी कोणते शहर आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, रोम. तर टेस्ट अटलास या आंतरराष्ट्रीय पर्यटन मासिकाने जगभरातील सर्वोत्कृष्ट 100 खाद्य नगरींची यादी जाहीर केलेली असून प्रथम स्थानी रोम हे शहर आहे. तर टेस्ट अटलास मासिकाने जाहीर केलेल्या जगभरातील सर्वोत्कृष्ट 100 खाद्य नगरीच्या यादीत भारतातील 5 शहरांचा समावेश हा देखील आहे. तर टेस्ट अटलास मासिकाने जाहीर केलेल्या या 100 सर्वोत्कृष्ट खाद्य नगरीच्या यादीत मुंबई शहराचा हा 35वा क्रमांक लागतो. तर मित्रांनो, हैदराबाद या यादीमध्ये 39 क्रमांकावर आहे. तर टेस्ट अटलास मासिकाने जाहीर केलेल्या जगभरातील सर्वोत्कृष्ट 100 खाद्यनगरींच्या यादीत भारतातील जयपूर शहराचा समावेश नाही, हा देखील पॉईंट लक्षात असू द्या. नेक्स्ट चालू घडामोडी. वीर बाल दिवस कधी साजरा करण्यात येतो? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, 26 डिसेंबर. वीर बाल दिवस आपण 26 डिसेंबर या दिवशी साजरा करत असतो, हा देखील पॉईंट लक्षात असू द्या. तर डिसेंबर महिन्याचे दिनविशेष देखील आपण बघून घेऊया. 1 डिसेंबरला असतो एड्स प्रतिबंधक दिन.
2 डिसेंबरला असतो जागतिक गुलामगिरी मुक्तता दिन, आंतरराष्ट्रीय संगणक साक्षरता दिन, राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस. 3 डिसेंबरला असतो जागतिक अपंग दिन, भोपाळ वायुगळती दिन, राष्ट्रीय वकील दिवस. 4 डिसेंबरला असतो भारतीय नौसेना दिवस, आंतरराष्ट्रीय चित्ता दिवस. 5 डिसेंबरला असतो जागतिक माती दिन, आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिन. 6 डिसेंबरला असतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी. तर 7 डिसेंबरला असतो भारतीय लष्कर ध्वज दिन आणि आंतरराष्ट्रीय नागरी विमान सेवा दिन. तर 9 डिसेंबरला असतो आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन. तर 10 डिसेंबरला असतो मानवी हक्क दिन आणि अल्फ्रेड नोबेल यांची पुण्यतिथी. 11 डिसेंबरला असतो आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस व युनिसेफ दिवस. 12 डिसेंबरला असतो स्वदेशी दिन आणि हुतात्मा बाबू गेनू शहीद दिन. तर 14 डिसेंबरला असतो राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस. 15 डिसेंबरला असतो आंतरराष्ट्रीय चहा दिन. तर 16 डिसेंबरला असतो विजय दिवस. 18 डिसेंबरला असतो आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिन. तर 19 डिसेंबरला असतो गोवा मुक्ती दिन. तर 20 डिसेंबरला असतो आंतरराष्ट्रीय मानवी एकता दिन. तर 22 डिसेंबरला असतो राष्ट्रीय गणित दिन. तर 23 डिसेंबरला असतो किसान दिन. तर 25 डिसेंबरला असतो नाताळ आणि शिवशासन दिन. मित्रांनो, आपण हे डिसेंबर महिन्याचे दिनविशेष बघितले, ते आपल्या करंट अफेअरच्या बुकमध्ये नोट डाऊन करून ठेवा. कुठल्या ना कुठल्या पेपरमध्ये एक तरी मार्काला हा दिनविशेषावर प्रश्न असतोच, त्यामुळे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. चला नेक्स्ट घडामोडी बघूया. BCC स्पोर्ट्स पर्सनॅलिटी ऑफ द इयर 2023साठी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 मेरी इयर्स. तर BCC स्पोर्ट्स पर्सनॅलिटी ऑफ द इयर 2023साठी मेरी इयर्स यांची निवड ही करण्यात आलेली आहे. नेक्स्ट घडामोडी. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते कोणत्या कंपनीला ऊर्जा संवर्धन पुरस्कार 2023 प्रदान करण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 क्रॉम्प्टन ग्रीव्हज. तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते क्रॉम्प्टन ग्रीव्हज या कंपनीला ऊर्जा संवर्धन पुरस्कार 2023 हा प्रदान करण्यात आलेला आहे. नेक्स्ट घडामोडी. 85व्या वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 चिराग सेन. तर मित्रांनो, 85व्या वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद हे चिराग सेन यांनी पटकावलेले आहे. तर 85व्या वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा ही गुवाहाटी येथे पार पडलेली आहे. हा देखील पॉईंट लक्षात असू द्या. नेक्स्ट घडामोडी. कोणत्या ठिकाणच्या तानसेन महोत्सवात 1600 तबला वादकांनी एकाच वेळी तबला वाजवण्याच्या विक्रमाची नोंद ही गिनीज बुकमध्ये केलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 ग्वाल्हेर. तर मित्रांनो, ग्वाल्हेर या ठिकाणच्या तानसेन महोत्सवात 1600 वादकांनी एकाच वेळी तबला वाजवण्याच्या विक्रमाची नोंद ही गिनीज बुकमध्ये ही करण्यात आलेली आहे. तर दरवर्षी हा डिसेंबर महिन्यात ग्वाल्हेर येथे हा संगीत महोत्सव साजरा करण्यात येत असतो. हा देखील पॉईंट तुम्ही लक्षात असू द्या. तर मित्रांनो, व्हिडिओ हा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक हे जरूर करा आणि आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करा. मित्रांनो, अशाच रोजच्या रोज करंट अफेअरच्या व्हिडिओ बघण्यासाठी ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल, सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकनला प्रेस करा. म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. तर मित्रांनो, आपल्या चॅनलचाच उद्देश असा आहे की कमी वेळेत जास्त अभ्यास व सर्व विद्यार्थ्यांपर्यंत विनामूल्य माहिती पोहोचवणे एवढाच आहे. येत्या आगामी काळात कुठल्याही पेपरमध्ये ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन चॅनलवरील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी कुठल्याच करंट अफेअरच्या प्रश्नांच्या बाबतीत मागे राहता कामा नये. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.